वारणा विद्यापीठ, वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। जिल्हा परिषद शिक्षण विभाग दोन्ही मंत्र्यांच्या रडारवर, आर्थिक देवाणघेवाण चर्चेला उधाण। कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा कारभार जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला। शिक्षण विभागातील कामाच्या तक्रारी थेट पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिक्षक संघटना आणि प्रतिनिधी पोटतिडकीने मांडल्या। शिक्षण विभागात काही अर्थपूर्ण देवाणघेवाण झाल्याचं मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळं पालकमंत्र्यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत CEO यांच्याकडे थेट अहवाल देण्याच्या सूचना दिल्यात। याबाबत वैद्यकीय मंत्री मुश्रीफ यांनी थेट अध्यक्ष तसंच पदाधिकारी यांना याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचं सांगितलं। असा जर प्रकार घडला असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। खुद्द मंत्र्यांनीच प्राथमिक शिक्षणाधिकारी शेणकर यांच्या विरोधात तक्रारपत्र CEO यांना दिलं असून त्याचा तातडीने अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत। शिक्षण विभागातील कारभाराबाबत मंत्री आंबेडकर चांगलेच भडकले। यापुढे काहीही चुकीचं खपवून घेतलं जाणार नाही असं शेणकर यांना बैठकीदरम्यान सुनावलं। त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी शिक्षण विभागातील सर्व पदोन्नती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेशही दिले। शिक्षण विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि शिक्षण सभापती याकडे गांभीर्याने पाहणार का? शिक्षण विभागाचा कारभार आता चव्हाट्यावरती आल्यानं, त्याचबरोबर मंत्र्यांनीही याकडे लक्ष दिल्यानं शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच धास्तावलेत। शिक्षण विभागातील इत्थंभूत माहिती काही शिक्षक नेत्यांनी थेट मंत्र्यांच्या कानावरती घातल्यानं आता जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग मंत्र्यांच्या रडारवरती आलाय। या प्रकरणाबाबत जिल्हा परिषदेच्या CEO नेमका काय अहवाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी सुरेश पाटील, कोल्हापूर।